तर नमस्कार मित्रांनो, तर आज निघाले गांधीनगरला कारण गणपतीचं डेकोरेशनचं साहित्य घ्यायचं आहे. मीच गाडी चालवत होतो, नंतर आरटीओला दिसल्यावर मग दिदीला गाडी चालवायला दिली. भूक लय लागलेली, नाश्ता केला नव्हता, मग इथं झाडाखायचा वडापाव खाला बघा मस्तपैकी. आणि नंतर मग डायरेक्ट आलो गांधीनगरमध्ये आल्यावर इथं भरपूर दुकानं होती. आता गणेश चतुर्थी येणार आहे, त्यामुळे सगळीकडे आता ह्याचं स्टॉल लागलेत बघा. बघील ते असं घेऊच वाटत होतं. नंतर इथं सद्गुरू आर्ट म्हणून आहे, एक नंबर दुकान आहे बघा. तर डायरेक्ट सगळं रेडीमेड मिळतं या. मी तर ते तयार मंडप आहे तेच घ्यायला आलो बघा. कसले एक नंबर दिसते की नाही, बेस्ट आहे बघा. असं तयारच नेल्याला चांगलं आहे, पण म्हणलं जरा लईच महाग वाटायला लागलं. म्हणलं मग आपला आपण तयार घरात करूया. मग बाकीचं साहित्य सगळं घेतलं बघा, बिल केलं, सामान पिशवीत भरलं बघा आणि आलो बाहेर आलो तर सगळी गर्दी पगच ट्रॉफिक जाम सगळं. आणि परत संध्याकाळी आलो कारण कापड घ्यायचं राहिलेलं डेकोरेशनसाठी. मंडपन ते आहेत बघा इथं. मग इथं आलो डायरेक्ट. मग आपल्याला जे कापड पाहिजे होतं ते घेतलं. फर्नचं कापड होतं बघा, ते घेतलं कट करून पाहिजे तेवढं. आणि नंतर मग निघालो बघा. आणि जाता म्हणलं लाईट पण घ्यायला पाहिजे, मग लाईटिंगची इथं लागलीच, घेतली. आणि मग आलो तर पुन्हा संध्याकाळी ट्रॅफिक जाम. त्या गर्दीतनंच बघा वाट कडे आपलं बाहेर पडलो. आणि नंतर मग सकाळी उठून कॉलेजला गेलो. कॉलेज सुटलं बघा आणि आलो. म्हणलं आता घरी जायला पाहिजे, कारण घरी जाऊन गणपतीचं डेकोरेशन करायला आहे. मग बॅग आणि ते पॅक केली आणि निघालो बघा एस टी स्टँडकडे चालत. स्टँडवर आलो तर इथं गर्दी कारण आता सगळी घरीच निघाली असणार गणपतीसाठी. आणि एस टीला सगळ्या गर्दीच होती. त्यातनंच आपलं शिरलो आत एस टीत आणि जागा भेटली. मग डायरेक्ट आलो बांबोड्यात आल्या. बाबा आलं मला न्यायला, कारण अजून जरा किरकोळ साहित्य घ्यायचं होतं मंडपासाठी. पाईपा बांबोड्यात लाट ट्रेडर्स म्हणून दुकान आहे, तिथं आलं. मंडपचं सगळं साहित्य मिळतं इथं, पाईपांते आणि मंडप सगळं तयार भेटते बघा. आपल्याला घ्यायच्या होत्या पाईपा घेतल्या बघा. मजबूत पाईपा घेतल्या असल्या PVC. आणि आज ब्लॉग आपला इथंच संपतोय मित्रांनो.